गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यात दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्थेचे विदारक वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. एटापल्ली तालुक्यातील 9 महिन्यांच्या गरोदर महिलेचा आणि तिच्या पोटातील बाळाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मूलभूत आरोग्य सुविधा आणि रस्त्यांचा अभाव असल्यामुळे एका निष्पाप जीवाला प्राण गमवावे लागणे ही केवळ दुर्घटना नसून प्रशासनाच्या उदासीनतेचा कळस असल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे. मौजे आलदंडी टोला येथील रहिवासी सौ आशा संतोष किरंगा वय 24 या 9 महिन्यांच्या गरोदर होत्या. परिसरात ये-जा करण्यासाठी रस्ता नसल्याने 1 जानेवारी रोजी त्यांना तब्बल 6 किलोमीटरची पायपीट करत जंगलातून आपल्या नातेवाईकांच्या घरी जावे लागले. 9 महिन्यांच्या गरोदरपणात केलेली ही पायपीट त्यांच्या जीवावर बेतली. अतिशारीरिक कष्टामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना तीव्र प्रसव वेदना सुरू झाल्या. तातडीनं रुग्णवाहिकेतून त्यांना हेडरी येथील कालियम्माल रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सिझेरियन शस्त्रक्रियेचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. आधी पोटातील बाळाचा मृत्यू झाला आणि काही वेळातच वाढलेल्या रक्तदाबामुळे आशा यांनीही अखेरचा श्वास घेतला. प्रशासकीय संवेदनशून्यतेचा कळस इथेच थांबला नाही. मृत्यूनंतरही या मायलेकीची फरफट कायम राहिली. शवविच्छेदनासाठी मृतदेह एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला, मात्र तेथे स्त्रीरोग तज्ज्ञ नसल्याचे कारण देत मृतदेह पुन्हा 40 किलोमीटर अंतरावरील अहेरी येथे पाठवण्यात आला. गडचिरोली जिल्ह्यात 2 मंत्री असताना आणि जिल्ह्याला स्टील हब बनवण्याच्या घोषणा होत असताना एका मातेला प्रसूतीसाठी जीव गमवावा लागतो, हे विकासाचे कसले मॉडेल, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. प्रतिनिधी शंकर मुत्तेलवार, NTV न्यूज मराठी, गडचिरोली.